नमस्कार. आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आताची सर्वात मोठी बातमी आहे. चाकूर हादरले. चुलतीवर पुतण्याचा खून करण्याचा आरोप आहे. बेपत्ता नाट्याचा थरार उघड. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात घडलेली ही घटना दिवसभरात थरार उलगडून गेली आणि शेवटी एकच भीषण सत्य समोर आले. सकाळी सुमारे 7 वाजता 2 अपत्य मुले देवांश स्वामी आणि त्याचा चुलत भाऊ साईचरण स्वामी घरातून बाहेर पडतात. दुपारी 1 वाजता ते बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळते आणि लगेच चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भंडे यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम सुरू होते. दुपारी शोध मोहीम तीव्र केली जाते आणि काही वेळातच उजळम रोड लगत पडक्या घराजवळ 7 वर्षीय देवांशचा मृतदेह सापडतो. गावात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर घटनास्थळी दाखल होतात आणि 4 विशेष पथके, स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाच्या मदतीने तपासाला वेग दिला जातो आणि दुसरा मुलगा साईचरण अखेर सुखरूप सापडतो. पण इथूनच सुरू होतो या प्रकरणाचा सर्वात धक्कादायक प्रकार. पोलीस तपासात समोर येतं की शेत जमिनीच्या वाटणीच्या वादातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे आणि आरोप आहे की मृत बालकाचीच चुलती अनिता दिनेश स्वामीने देवांचा गळा दाबून खून केलाय. मृतदेह पडक्या घराजवळ लपून ठेवला आणि कोणावरही संशय येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलालाच बेपत्ता असल्याचा बनाव केलाय. म्हणजे एकीकडे खून आणि दुसरीकडे बेपत्ता नाट्य. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास पोलीस करत आहेत. चाकूर हादरलाय. गाव सुन्न आहे आणि मनात आता एकच सवाल आहे. नात्यामध्ये जर विश्वास उरला नाही तर समाज कुठे जाणार आहे? नातं जपलं तरच समाज वाचेल, नाहीतर अशा घटना वाढत जात आहेत. या संदर्भात पोलीस चौकशी सुरू आहे. या संदर्भात ज्या अपडेट मिळतील ते तात्काळ आम्ही तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज.